नमस्कार, आपल्या सर्वांचं यूट्यूब फॅमिलीमध्ये हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत। राज्यात कंत्राटी शिक्षक भरती सुरू झालेली आहे आणि त्या भरतीसाठी स्थानिक जे उमेदवार आहेत, डी.एड. बी.एड. अभियोग्यताधारक, त्याचबरोबर टी.ई.टी. आणि सी.टी.ई.टी. 1-2 हे एलिजिबल असणार आहेत आणि यासाठी पंचायत समिती स्तरावरती अर्जाची मागणी करण्यात आलेली आहे। या भरती अंतर्गत जवळपास 15,000 मानधन असणार आहे आणि ज्या काही नियमित 12 सुट्ट्या असतील, टेम्पररी शिक्षक भरती आहे, परंतु अनुभवासाठी याचा उपयोग नक्की करून घ्या। आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शिक्षक भरती विषयीची जाहिरात आता सांगली जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेली आहे। सो जर आपण सांगली जिल्ह्यातील असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे। एकदा बरोबर बाकी जिल्ह्यातले उमेदवार आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये सांगत आहेत की अमुक अमुक जिल्ह्यामध्ये वास्तविक आता पुण्यामध्ये, सोलापूरमध्ये आमच्या इथं कधी ॲड उपलब्ध होईल, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, जशा काही जिल्हा-वाईज ॲड येतील, जिल्हा परिषदा-वाईज ॲड येतील, तसं तुम्हाला चॅनलवरती, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्हाला समजतील आणि तुम्हाला अर्ज करण्यासाठी सुकर होणार आहे। सो चॅनलवर नवीन असाल तर डू सबस्क्राईब आणि गरजवंतांपर्यंत नक्की पोहोचवा। ते पाहूयात की सांगली जिल्ह्याची जी जिल्हा परिषदेची जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे कंत्राटी शिक्षक भरतीसाठी, त्याच्या अटी व शर्ती काय आहेत मित्रांनो। ही जी जाहिरात आलेली आहे ती 26/11/2024 रोजी प्रेस नोटद्वारे प्राथमिक जिल्हा शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांनी काढलेली आहे आणि याच्यानुसार 23 सप्टेंबर 2024च्या जी आरनुसार डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात आहे। त्या संदर्भात ही प्रेस नोट काढण्यात आलेली आहे। आपण अर्ज करण्याची मुदत पाहूयात की 10/12/2024 अखेरपर्यंत आपल्याला इथं अर्ज करायचा आहे आणि हे अर्ज तुम्हाला कुठे सबमिट करायचे आहेत, जर तुम्ही सांगलीमध्ये राहत असाल तर जिल्ह्यांतर्गत येत असाल, जिल्हा परिषदेमध्ये येत असाल तर अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली, इथं तुम्हाला जाऊन अर्ज सबमिट करायचे आहेत। आणि त्याचबरोबर त्यांनी एक टिप दिलेली आहे, सदर योजनेला यापूर्वी या कार्यालयाकडे अर्ज केला असल्यास दुबारा अर्ज सादर करू नयेत। काहींनी पूर्वीसुद्धा अर्ज करून ठेवलेले आहेत जिल्हा परिषदेवाईज या कंत्राटी शिक्षक भरतीसाठी, तर त्यांनी दुबारा अर्ज करण्याची गरज नाही आहे असं सुद्धा टिपद्वारे सांगण्यात आलेलं आहे। तर सदर नियुक्तीसाठी पुढीलप्रमाणे अटी व शर्ती कोणत्या आहेत, तर मित्रांनो त्याच अटी आहेत ज्या 23 सप्टेंबर 2024च्या जी आरमध्ये आहेत। त्या संदर्भात आपण चॅनलवरती व्हिडिओसुद्धा टाकला होता, तरीसुद्धा आपण एकदा लुक करून घेऊयात। सदर नियुक्ती पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची आहे, पहिला मुद्दा। दुसरा, या नियुक्ती कंत्राटी तत्वावर असल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार हक्क नसणार आहेत। तिसरा मुद्दा आहे की अर्जदार व्यक्तीचे वय हे किमान 18 व कमाल वय आहे। खुला वर्ग असेल, ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष आणि मागास वर्ग म्हणजे ज्या काही रिझर्व्ह कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी 43 वर्ष असणे अनिवार्य आहे। म्हणजे 18 वर्षाच्या खाली कोण असेल तर अर्ज अर्थातच करू शकत नाही आहेत, परंतु 38 वर्ष ओपन कॅटेगरी आणि कॅटेगरीच्या 43 वर्ष जर तुम्ही क्रॉस केलं असेल तर मात्र तुम्ही आज कंत्राटी शिक्षक भरतीसाठी एलिजिबल नाही आहात। चौथा मुद्दा आहे, वरीलप्रमाणे वयोमर्यादा व खुला मागास प्रवर्गानुसार वेगळी आहे। या व्यतिरिक्त उमेदवारांना नियुक्तीसाठी कोणताही आरक्षण लाभ देय असणार नाही। म्हणजे तिथे जेव्हा नियुक्ती होत आहे तेव्हा ओपनचे एवढ्या जागा भरल्या जाणार, एस.सीचे एवढ्या भरल्या जाणार, एस.टीचे एवढ्या भरल्या जाणार असं अजिबात सुद्धा नाही आहे। सरसकट शिक्षक भरती आहे, फक्त वयाच्या अटीमध्ये सवलत दिलेली आहे। पाचवा मुद्दा आहे, सदर नियुक्तीस डी.एड. अथवा बी.एड. ही व्यावसायिक अर्हता अनिवार्य आहे। म्हणजे 12वी नंतर डी.एड. आणि ग्रॅज्युएशन नंतर बी.एड. हे असणं गरजेचं आहे। सहावा मुद्दा आहे, 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळांमध्ये पद उपलब्ध आहे तेथील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवार, संबंधित तालुका रहिवासी उमेदवार, तदनंतर जिल्हा रहिवासी उमेदवार या अनुक्रमानुसार प्राधान्य देण्यात येईल। आता बघा याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे की प्रथमतः स्थानिक रहिवासी उमेदवार म्हणजे त्या ज्या शाळा आहेत कंत्राटी भरतीवर जिथं शिक्षक नियुक्त केले जाणार आहेत, पहिल्यांदा तिथं स्थानिक त्या विभागात कोण राहतंय का,
त्याचबरोबर तालुका कोण राहतं आहे का, म्हणजे त्यांची अर्हतासुद्धा कंप्लीट आहे. आणि त्यानंतर जिल्हा रहिवासी उमेदवार म्हणजे अर्थातच ही जिल्हानिहाय कंत्राटी शिक्षक भरती आहे आणि जिल्ह्यातील, तालुक्यातील तथा स्थानिक उमेदवारांना इथं प्राधान्य देण्यात येणार आहे. 7वा मुद्दा आहे, सदर नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल. आवश्यकतेनुसार सदर नियुक्ती कालावधी नूतनीकरणाचे अधिकार या कार्यालयाचे असतील. म्हणजे आता एक शैक्षणिक वर्ष जरी असलं तरी आता आपण पाहतोय की 6 महिने ऑलरेडी अकॅडमिक इयर संपलेला आहे आणि येणारं फक्त 6च महिने बाकी आहे आणि अजून पुढचे 6 महिने तुम्हाला नियुक्ती या अंतर्गत मिळू शकते. मानधन आहे 8वा मुद्दा 15,000 असणार आहे प्रति महिना आणि याच्या व्यतिरिक्त कुठला TADA किंवा अर्थातच PF वगैरे कुठलाही कट होणार नाही आहे. 9वा मुद्दा आहे, जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक आहे. म्हणजे याच्यासाठी तुमचा करारसुद्धा तुम्हाला लिहून द्यायचा आहे. आणि 10वा मुद्दा आहे, अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणे असतील. अध्यापनाचे तास आहे जे नियमित शिक्षकांना काम आहे तेच तुम्हाला असणार आहे शाळेमध्ये. आणि जो काही करारनामा आहे त्याच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये जर शंका असेल तर मित्रांनो घाबरण्याचं काहीच कारण नाही. फक्त तुम्ही ही कंत्राटी शिक्षक भरतीवरती जे जॉईन केलेलं आहेत ते तुम्ही अग्री आहात ते करण्यासाठी आणि याच्यानंतर तुम्ही कोणत्याही म्हणजे परमनंट शिक्षकांसाठी म्हणजे तुम्ही अप्लाय करणार नाहीत किंवा कोर्टात जाणार नाही असे सगळे अटी नियम असतील. 11वा मुद्दा, एक उमेदवाराची नियुक्ती सदर उमेदवार शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास अथवा विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी समाप्त करण्याचे अधिकार हे कार्यालयाचे असतील. बरोबर आहे, म्हणजे कधीही जर असं वाटलं की द पर्सन इज नॉट फिट फॉर द पोझिशन किंवा म्हणजे अननेसेसरी बऱ्याचशा गोष्टी करत आहेत ज्या शिक्षकांनी करू नयेत प्राथमिक शिक्षकांनी, तर मात्र त्यांची सेवा कोणत्याही काळामध्ये कोणत्याही स्तरावर कोणत्याही वेळी त्यांना कामावरून काढलं जाईल. 12वा मुद्दा ही नियुक्त कंत्राटी शिक्षकांची सेवा सदर पदावर इतर नियुक्त शिक्षक प्राप्त झाल्यास संपुष्टात येईल आणि जेव्हा कायमस्वरूपी परमनंट शिक्षक येणार आहेत तेव्हा मात्र कंत्राटी शिक्षकांना आपला जॉब सोडावा लागणार आहे. 13वा मुद्दा आहे की नियुक्तीधारकास शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. नियुक्तीधारकास शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती असल्यावरचे बंधपत्र म्हणजे हमीपत्र देणे अनिवार्य आहे. 14वा मुद्दा आहे, तालुका स्तरावरील अर्ज विहित कालमर्यादेनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो. आणि हा अर्ज प्रति संपादक दैनिक जिल्हा परिषद सांगली यांना असं तुम्हाला हे करायचं आहे. परंतु अर्ज करण्याची मुदत आहे, शेवटची तारीख आहे ती 10 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. त्यानंतर कोणतेही अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही आहे. आणि अजून एकदा मी ठिकाण सांगते, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली इथं तुम्हाला हे अर्ज सबमिट करायचे आहेत. आणि याचा जो परफॉर्म असेल की अर्जाचा नमुना असेल तो सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये लवकरच मिळेल. सो स्टे कनेक्टेड. आणि बाकीचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा तुमच्या पण जिल्हा स्तरावरती जेव्हा ॲड येतील तेव्हा तुम्हाला चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा नक्कीच मिळतील. तुमचे कागदपत्र तुम्ही रेडी ठेवायचे आहे. 10 पासिंग 12 पासिंग त्याचबरोबर B.Ed पासिंग, TET CTET असलं तर अतिउत्तम, आधार कार्ड आणि बाकीचं MSc वगैरे तुम्ही जर काही केलं असेल किंवा आणि दुसरं एज्युकेशन काही घेतलं असेल ते मात्र तुम्ही रेडी ठेवायचं आहे आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.